आता आपल्याला एक महत्त्वाची बातमी बघायची आहे। ही बातमी आहे पुण्यातून मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणातली ही बातमी आहे। शीतल तेजवानी हिचं नाव आपण गेले अनेक दिवस ऐकत होतो। तिच्यावर गंभीर आरोप होते, अखेर तिला अटक झालेली आहे। पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणात सगळ्यात मोठी ही अपडेट आहे। पार्थ पवारवरही जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत। अटकेनंतर शीतल तेजवानी हिची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं गेलेलं आहे। शीतल तेजवानीला पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे। आज पुणे कोर्टात तिला हजर केलं जाईल। ही वतनाची जमीन आहे, महार वतनाची ही जमीन आहे आणि ती विकण्याचा घाट घातला जात होता। शीतल तेजवानी हिच्यावर जी अटकेची कारवाई झालेली आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी तिने घेतली असा तिच्यावर आरोप आहे। अंजली दमानी असं म्हणतात की जो मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा अटक व्हायला हवी, त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा आहे। दरम्यान शीतल तेजवानी यांना आज कोर्टात हजर केलं जाईल। त्यांना वेळोवेळी चौकशीकरता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत। याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी। आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवानींना अटक केलेली आहे। त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल।